विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपली कंबाईनची एक्झाम जस्ट आता काही दिवसावरती आलेली आहे. तुमचा अभ्यास ऑलमोस्ट झालेला आहे. पण मित्रांनो, कट ऑफ तुमचा अभ्यासापेक्षा खूपच जास्त लागतो आहे ना. मग ह्या कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी ट्रिक्स लावावं लागतील, काहीतरी लॉजिक. कारण टॉपर्सलासुद्धा सगळ्याचे सगळे क्वेश्चन असं नाही आहे. मग त्यांचा का स्कोर जातो आहे 40च्या वर कसा जातो आहे, आपला का 30 आणि 40मध्येच अडकून राहतो आहे. 30 पण येत नाही काही काही जणांचा. मग 60पर्यंत 55पर्यंत कसं पोचणार आपण. तर याच गोष्टीसाठी आताचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला तिथपर्यंत घेऊनच जाणार आहे. तर स्वागत करतो डॉक्टर एम पी एस सी या चॅनलवरती. तर व्हिडिओ घेऊन आले 40 ते 50 स्कोर कसा बूस्ट करणार तुम्ही, डॉक्टर एम पी एस सीचा लॉजिकल अप्रोच. ओके, लॉजिकल अप्रोच कसा ठेवायचा आहे, काय कुठल्या ट्रिक्स वगैरे वापरायचे आहेत. आणि ह्या ट्रिक्स तुम्हाला मी आधीच सांगतो आहे, अभ्यास जर बेसिक अभ्यास असेल तरच यूज होतील. आणि जर तुम्ही तिथे माइंडने स्टेबल असाल आणि BYQमध्ये तुम्ही जर मॉक टेस्टमध्ये ह्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या असतील तर तुमचा लॉजिकल अप्रोच योग्य पद्धतीने लागेल आणि तुमचा स्कोर नक्कीच 50+, 55+, 60 अशा पद्धतीने येऊ शकतो. म्हणून हा एकमेव व्हिडिओ आहे तुमचा स्कोर बूस्ट करण्याचा. आत्ताच बघा आणि कंप्लीट एंडपर्यंत बघितला तरच तुम्हाला याचा फायदा आहे. आणि मला माहिती आहे 90% मुलं एंडपर्यंत बघतच नाही, कारण ते सबस्क्राईब पण नाही करत. 90% मुलं सबस्क्राईब न करता जातात, व्हिडिओ बघतात फक्त. पण तसं नका करू, सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चालेल, तर चला सुरू करूया लॉजिकल अप्रोच डॉक्टर एम पी एस सीचा. तर आधी तुम्हाला एक ॲव्हरेज गोष्ट सांगतो. ॲव्हरेज मुलांचा स्कोर किती येतो? 30 ते 40 मार्क येतात. 30 ते 40 मार्काचा स्कोर आहे. पण या स्कोरला कट ऑफ क्लिअर होत नाही. मग तुम्हाला स्कोर किती लागतो कट ऑफसाठी? 50 ते 60 लागतो. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? लॉजिक आणि हॅक्स वापरावं लागते. हा स्कोर बेसिकली सगळ्यांनाच येतो, बेसिक स्कोर आहे हा. मग हा स्कोर अचीव करायला तुम्हाला स्टँडर्ड बुक्स वगैरे वापरून येतील. हे कन्फर्म क्वेश्चन असतात, हे क्वेश्चन बरोबर येतातच ऑलमोस्ट सगळ्यांचे. पण इथून हा जी जंप आहे, तर यामध्ये तुम्हाला ट्रिक्स, लॉजिक आणि एक्स्ट्रा तुमचे एफर्ट्स करणार आहेत. आणि तिथे मॉक टेस्ट जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ते येणार आहेत. PYQ ॲनालिसिस जर चांगला असेल तुमचं तर तुम्हाला ते मार्क्स येणार आहेत. ओके, तर आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चन जर आपण 20 अटेम्प्ट केले, एक्स्ट्रा 20 क्वेश्चन जर अटेम्प्ट केले तर त्यातले 10 चुकले, असं मोस्टली रेअर केस आहे. पण 2.5 मार्क तुमचे मायनस होत आहेत, कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. मग तो 1/4 जोपर्यंत निगेटिव्ह मार्किंग आहे तोपर्यंत तुमची हे लॉजिक ट्रिक खूप चांगली असणार आहे, खूप चांगला बेनिफिट होणार आहे. 10 क्वेश्चन बरोबर येत आहेत तर तुम्हाला 7 मार्क प्लस होणार आहेत, म्हणजे 7.5 मार्क तुम्हाला प्लसमध्ये भेटणार आहेत. कारण 2.5 मार्क निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणार आहेत तुमचे, जर 10 क्वेश्चन चुकीचे आले आणि 10 बरोबर आले तर. समजतं आहे? ओके, तर आता रोडमॅप काय? तर तुम्हाला ही स्ट्रॅटजी आहे. 60 मार्क तुमचे कसे तुम्ही टार्गेट करता, ट्रिक्स येते याच्यात, आणि ॲप्लिकेशन कसं वापरायचे ह्या ट्रिक्स या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तसेच PYQचा प्रूफसुद्धा आहे. 2023-24 मी PYQ वापरले त्या ट्रिक्स वापरण्यासाठी. तर तुम्ही तो कंटिन्यू बघा. आणि इथे काय आहे, तर इथे आहे टेलिग्रामवरती सगळं PDF भेटणार आहे. कसले PDF भेटणार आहे? टेलिग्राम चॅनलवरती तुमचं कंबाईनचे PYQ ॲनालिसिससाठीचे PDF आहे. हे PDF तुम्हाला PYQचं ॲनालिसिस प्लस आन्सर की प्रोव्हाइड करतं, आयोगाची आन्सर की. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे आयोगाला कुठले उत्तर अपेक्षित आहेत त्या आन्सरसाठी. ओके, तर आपण पुढे बघूया. रिक्वायरमेंट टू क्लिअर कट ऑफ. नॉलेज खूप गरजेचं आहे. नॉलेज नसेल तर ट्रिक्स पण काम नाही करणार. आधी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे, मग तुमच्या ट्रिक्स लागू होतील. ऑड वन आउट, डिटेल ऑप्शन, असे वेगवेगळ्या गोष्टी ज्या ट्रिक्स आहेत मी तिथे हे लिस्ट आउट केले. ऑड वन आउट आहे ट्रिक, डिटेल्ड ऑप्शन ट्रिक आहे, एलिमिनेशन मेथड आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट करेक्ट म्हणायचं आपल्याला त्याला, आन्सर्ड इन अनदर क्वेश्चन. आता हे सगळं मी फक्त तुम्हाला एक सिक्वेन्स सांगतो आहे, पुढे जाऊन डिटेल एक्सप्लेन करणार आहे प्रत्येक गोष्ट. स्किप अँड रीड अँड अटेम्प्ट. आता हे काय, एक क्वेश्चन रीड केलं, तुम्हाला हा क्वेश्चन आला नाही तर तुम्ही काय करणार, तो क्वेश्चन स्किप करणार आहे. नंतर काय करणार, दुसरा पुढचाच क्वेश्चन रीड करणार आहे. इन केस असं होऊ शकतं की या क्वेश्चन तुम्ही रीड केल्यावरती तुम्हाला आयडिया येईल या क्वेश्चनची, तुम्ही जो स्किप केला आहे, आणि मग तुम्ही परत तो क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहेत. ओके, तसेच फोडा आणि उत्तर असं करायचं आहे, म्हणजे संधिविच्छेद करायचं आहे शब्दाचा. तर त्याच्याने तुमचं आन्सर निघणार आहे. कसं काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. इझी आणि डायरेक्ट क्वेश्चन रीड केअरफुली. जेव्हा पण तुम्हाला इझी क्वेश्चन येतात किंवा डायरेक्ट क्वेश्चन येतात तेव्हा थोडं ध्यान देऊन वाचायचं आहे. प्रॅक्टिस 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 केल्याशिवाय तुम्हाला ह्या ट्रिक्स वापरता येणार नाही, आधीच सांगतो आहे. स्पेशल नोट, जेव्हा पण असं लिहिलं असतं चूक नसलेले विधान निवडा, बिनचूक विधाने निवडा, मग तेव्हा बरोबर माइंड स्टेबल ठेवायचं आहे. माइंड शांत असेल तरच तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. ओके, जास्त प्रश्न हे असत्य, अचूक अशा शब्दाने असतात. जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन पेपर असतात तेव्हा असत्य असं वडाला तर असं चौकोन करा किंवा गोल करा, म्हणजे तुमचा क्लिक होईल लवकर. ओके, आता या व्हिडिओमध्ये काय काय तुम्ही इम्पॉर्टंट कीवर्ड्स बघून घ्या.
ऑल, ऑलवेज, नेवर, ऑल टाईम, ओनली, केवळ, फक्त, एकही नाही, सर्वच, अति, असे सगळे कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स असले तर थोडंसं सावकाश जायचं, परत त्या स्टेटमेंट वाचा आणि मोस्टली असे क्वेश्चन रॉंग असतात. ओके, आता मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. तर तो प्रश्न तुम्ही नॉर्मल माइंडमध्ये तुमच्या नॉलेजने सॉल्व करायचा ट्राय करा. आता इथे हा मॅप बेस्ड क्वेश्चन आहे. तर आधी आपण क्वेश्चन जर वाचला, वरील नकाशात महाराष्ट्रात एक प्रशासकीय विभाग दाखवलेला आहे. म्हणजे हा प्रशासकीय विभाग आहे आणि खालीपैकी कोणत्या प्रशासकीय विभाग आणि ते वर्तुळाने दर्शवलेलं ओ हे दाखवले जिल्ह्याचे मुख्यालय. आता बघा, हा मॅप तुम्हाला ओळखायचं आहे कुठल्या जिल्ह्याचं आहे आणि त्याचं मुख्यालय काढायचं आहे. मग तुम्ही मॅप बेस्ड क्वेश्चन तुम्ही जर मॅप केलंच नाही, मग तुम्ही डायरेक्ट हा क्वेश्चन स्किप करणार. पण त्याआधी तुम्ही ऑप्शन जर वाचले असते, तुमचं आन्सर डायरेक्ट आलं असतं. कसं? समजा पुणे विभाग आहे, मग सातारा येऊ शकतं का इथे? नाशिक विभाग, धुळे, नागपूर आणि गडचिरोली येऊ शकतं का? इथे देते औरंगाबाद विभाग आणि औरंगाबाद, डायरेक्ट आन्सर येते औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. तुम्ही ऑप्शन आधी वाचतच नाही आहे, ऑप्शन वाचा. कारण जेव्हा आपण क्वेश्चन टफ विचारतं तेव्हा ऑप्शनमध्ये तुमचं आन्सर लपून बसलेलं असतं, ते खूप इझी पद्धतीने सापडतं. त्यामुळे आन्सर तुमचं नीट, तुम्ही जर ऑप्शन नीट वाचले तर तुमचं आन्सर लगेच येते. ओके, आपण पुढचा क्वेश्चन बघूया. 2007 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करण्यापैकी भारताचे 4थे स्थान आहे. 2017मध्ये जगात सर्वाधिक उत्सर्जन करणारे चीन, अमेरिका, युरोपियन युनियन, हे कंटिन्यू एकच आहे, भारत यांचा चौघांचा समावेश असून ते जगातील उत्सर्जनाचा 58% वाटा आहे. 58% वाटा म्हणजे आपला भारताचा कितवा आहे? 4थे स्थान आहे. म्हणजे चार तर आहेत. मग 4 कंट्रीमध्ये जर तुम्ही 50-50-50 जर केलं 4 कंट्री तर ते 60. मग हे बरोबरच नाही ना आन्सर. हे स्टेटमेंट बरोबर नाही. इथेच तुमचं कट होतं आहे. बी स्टेटमेंट, बी कट. मुहूर्तात कुठे मारून या. कळालं? आन्सर कळालं कसं काढायचं? इथे तुम्ही थोडंसं लॉजिक जर वापरलं, शांतीने जर वाचलं तर तुम्हाला ते आन्सर बरोबर भेटणार आहे. ओके, आता इथे बघा, कॉम्पॅक्ट्स ॲक्ट लॉन्च केला 2022मध्ये. आता तुम्ही विचार करा, रशिया, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांचे तुम्ही ॲक्ट्स वाचत बसणार आहेत का? करंट अफेअरमध्ये तुम्हाला एवढा टाईम आहे की तुम्ही सगळ्या देशाचे ॲक्ट्स वाचत बसणार आहे. तर इथे लॉजिकल गेस काय घेऊ शकता? मोस्टली ॲक्ट रिलेटेड क्वेश्चन ना हे अमेरिकाचे रिलेटेडच विचारले गेले आहेत. जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलेलं असेल तर तुम्हाला हे बरोबर अमेरिका हे आन्सर कळून येणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही अमेरिका आन्सर मारू शकता. आणि जेव्हा पण तुम्हाला कॉर्पोरेट रिलेटेड किंवा टॅक्स रिलेटेड क्वेश्चन येतात, कर रिलेटेड क्वेश्चन येतात, तेव्हा इंग्लंड हे आन्सर असतं. पण मोस्टली अमेरिका म्हणजे जे करंट अफेअरमध्ये ट्रेंडिंग नेशन आहे त्याच्यात रिलेटेड तुम्हाला विचारतील आणि थोडंसं ते घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जे पण ॲस्पिरंट्स आहेत ते क्वेश्चन वाचतात तेव्हा घाबरून जातात की कुठल्या देशातलं विचारलं, काय असेल. थोडं माइंड स्टेबल ठेवा. करंट अफेअरमध्ये कुठला देश आहे जास्त, करंटमध्ये कुठल्या देशाबद्दल आपली जास्त चर्चा चालू आहे, त्या देशाचा आन्सर मारून यायचं आहे. ओके, विशेष प्रादेशिक विकास कार्यक्रमासाठी यासाठी तयार केला होता स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम इज फॉर्म्युलेटेड फॉर, थोडंसं माइंड शांत ठेवायचं आहे, पॉवर्टी इरॅडिकेशन अँड एम्प्लॉयमेंट ग्रोथ राहू शकतं, टू डेव्हलप हिली अँड ट्रायबल एरिया. स्पेशल एरिया म्हणले, स्पेशल एरिया, हिली एक स्पेशल एरिया आहे, ट्रायबल एरिया स्पेशल एरिया आहे. टू डेव्हलप अ ड्रॉट प्रोन एरिया, इंडस्ट्रियल इन द रुरल एरिया. तर इथे काय म्हणले, तुम्ही काय करणार आन्सर सांगा. मोस्ट ऑफ आन्सर तुम्ही करेक्टच मानायचं आहे. मग इथे ग्रामीण भागाचा संबंध येईल का? रुरल एरिया स्पेशल एरिया डेव्हलपमेंट आहे ना, ग्रामीण भागाचा संबंध येईल का? मग हे जर तुम्ही डी ऑप्शन कट केलं, डी कट, मग ए आणि बीमध्ये राहतं, ए आणि बी. मग तुम्ही 50-50वरती येत आहे. ॲटलिस्ट 50-50वरती आला तर तुमचे चान्सेस बरोबर येण्याचे चान्सेस 50% होत आहेत. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट कुठेतरी पोचताय, तुमचं एक तरी बरोबर होऊ शकतो ऑप्शन. तसंच आपण पुढे बघूया. भारतातील शेतातील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवरती अवलंबून आहे. आता इथे खाली एकदा आपण इंग्लिशमध्ये वाचूया. प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ॲग्रिकल्चर इज मेनली डिपेंडेड ऑन 2 सेट्स ऑफ फॅक्टर्स. दोज आर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, ह्युमन रिसोर्सेस, इंडस्ट्रियल फॅक्टर आणि इरिगेशन फॅसिलिटीज. तर इथे तुम्ही बघा फॅक्टर्स. तर कीवर्ड, जो क्वेश्चनमध्ये कीवर्ड विचारला ना तोच कीवर्ड जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला आन्सर दोन्ही भेटून जाणार आहे. आता जेव्हा तुम्हाला हे काहीच माहिती नाही तर त्यावेळेस तुम्ही अशा लॉजिक गेस करून तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणजे आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 1, ए आणि सी. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृत होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे यांचे मत होते.
आता मी हे स्टेटमेंट बोललो तर मी एकटाच बोलतो आहे ना, माझं मत असणार आहे, एका माणसाचं मत असणार आहे, की सगळेच जण हे स्टेटमेंट बोलत आहेत? 3-4 जण एकच स्टेटमेंट किंवा एकच मत मानतील का? नाही, वेगवेगळं मत मांडणार. मग एकच मत मांडणार असेल तर एकच व्यक्ती असलं पाहिजे, एकतर आत्माराम पांडुरंग तडखरकर किंवा किंवा अ स्टेटमेंट अ अ अ व्यक्ती. तर या दोघांमध्ये तुम्ही आलात 50-50वर आलात. तुमचे 50% चान्सेस आहे की तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. कुठलं तरी मारून करून या, आन्सर मिळू शकतं. तुमचा 1 मार्क पॉझिटिव्ह होतो आहे, चुकला तर 2.5 मार्क्स. असे तुम्ही 5-6 जर तुम्ही मार्क करून आलात, त्यातले 2 जरी बरोबर आहेत, तुमचे आन्सर पॉझिटिव्ह मार्क 1-1.5 मार्क वाढतो आहे. आणि 1-1.5 मार्काने किती वेळा पोरांची मेरिट गेलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि 1-1.5 मार्कानेच पोरांचं 1-1 वर्ष वाया झालेलं आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोणता? पहिला नायक विचारले, एकच व्यक्ती असेल, पहिली व्यक्ती. 50-50 करायचं आणि त्यातला आन्सर मारून या. ओके. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येच्या शांती काळात वीरतेचे अशोक चक्र पुरस्कार कोणाला सन्मानित केलं? हू वॉज मी तुम्हाला म्हटलं सिंग्युलर म्हणजे एकच माणूस. हू वॉज द पीस टाईम गॅलेंट्री अवॉर्ड अशोक चक्र? 50-50. ओके. 1932 भारतीय उद्योगाची पहिली विमान कंपनी, पहिली म्हणजे एकच कोणतरी चालू करणार ना, तर बी किंवा ए दोनच आपल्याकडे ऑप्शन होतात. बीमध्ये कोणी? टाटा एअरवेज लिमिटेड, इंडियन नॅशनल एअरवेज. तर फर्स्ट एव्हिएशन कंपनी दॅट स्टार्टेड बाय इंडियन इंडस्ट्रियलिस्ट. आता ह्याच्यातून आणखी एक ट्रिक भेटते. इंडस्ट्री उद्योजक कोण आहे? टाटा. तो बी को मार दिया फिर टाटा. ओके, झटपट पटापट कळतं आहे. नोव्हेंबर 1866 स्थापन झालेले ईस्ट इंडिया कंपनी असोसिएशनचा उद्देश काय होतं? उद्देश विचारले. वॉज द एम फॉर द ईस्ट इंडिया एज्युकेशन. इथे पण 2 ऑप्शनमध्ये तुम्ही खेळू शकता का? आता ह्याच्यात पण तुम्ही बघा, पॉलिटिकल एज्युकेशन होतं की पीपल एज्युकेशन होतं? कळते. 50-50वर या. ॲटलिस्ट तुम्ही 50-50वर आला, तुमचं 50% ॲटलिस्ट आन्सर बरोबर येते है ना. तुमचे मार्क्स वाढतात, त्यातून तुमचा टाईम वाचतो आहे. मेन तर तुमचं कंबाईनमध्ये असं आहे 60 मिनटात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यातले पण मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन सोडवायला तुम्हाला टाईम एक्स्ट्रा लागणार आहे. मग त्यासाठी तुम्ही तो टाईम सेव्ह कुठून करायचा आहे? टाईम तुम्ही सेव्ह करायचा आहे तुमच्या GSच्या क्वेश्चन्समधून. मग जर तुम्ही 1-2 क्वेश्चन असे लॉजिकल रिझनिंग सोडवले, तुमचे 2 ते 3 मिनटं वाचत आहेत. ओके, असे जे क्वेश्चन तुम्ही मिनटं वाचवत आहे ते मिनटं वाचून तुम्ही मॅथ्ससाठी वापरा. मॅथ्समध्ये वापरलं तर तुमचं ते कट ऑफ क्लिअर व्हायला खूप तुमची मदत होणार आहे. आणि हे ॲट द एंड ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या पडणार आहेत. आता एकदा परत 2 क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द एम ऑफ द ट्रेडिंग इकॉनॉमी इन ब्रिटिश गव्हर्नमेंट? जसं की मी म्हटले, वॉज म्हटले सिंग्युलर आहे, तर इथे 2 ऑप्शन आहेत, ऑप्शन सी आणि बी. सीमध्ये काय? कंट्रोल द इकॉनॉमी फॅक्टर, मॅक्झिमाइज द प्रॉफिट. ट्रेड इकॉनॉमी आणि ब्रिटिशांचं काय? प्रॉफिट, नफा जास्त पाहिजे, काही करून नफा पाहिजे, नफा जास्त. ओके. प्रतिध्वनी तरच ऐकू येतं जर ध्वनीचा स्त्रोत, अडथळा यातील अंतर. आता इथे बघा ऑप्शन, बघा इथे बघा किती डिटेलमध्ये ऑप्शन दिला आहे. डिटेल्ड ऑप्शन आहे. हां, टिक करून आहे ना, जर तुम्हाला माहिती नाही तर टिक करूनच बरोबर आन्सर येईल. ओके. युद्धाच्या काळात गाजवलेले असामान्य शौर्याबद्दल 2021 अशोक चक्र हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. आता इथे बघा डिटेलमध्ये कोणाचं नाव दिले? अल्ताफ हुसेन भट नाही, ज्योतिष कुमार निर्ला नाही, ASI बाबूराव, अश्विनी कुमार दीक्षित, ASI बाबूराम दिले. मार्क करून आन्सर समजते. म्हणजे जेव्हा पण तुमचं ऑप्शन डिटेलमध्ये दिलं आहे तेव्हा तुम्ही ते आन्सर मार्क करून या, जेव्हा तुम्हाला त्याचा काहीच आयडिया नाही त्यावेळेस. ओके. आता इथे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिटीज आर अपॉइंटेड फॉर द रिकमेंडेड टॅक्स रिफॉर्म्स इन इंडिया इन ऑगस्ट 1991. आता इथे बघा नावामध्ये हे किती शॉर्टमध्ये नाव दिले, हे पण तरी ठीकठाक दिले, हे पण ठीकठाक. पण इथे बघा जे म्हणजे यांचे वडिलांचं पण नाव ह्यांनी इथे डिटेलमध्ये दिले. तुम्ही एक थोडासा गेस घेऊन जर इथे मार्क केला असता रिस्क, तर तुम्हाला +1 मार्क भेटला असता. +1 मार्क, मेरिट क्लिअर होतो आहे, वर्ष वाचतो आहे. रिस्क घ्या, रिस्क घेतो मार्क्स आहे, नक्की इश्क नंतर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर इश्क, आता मार्क्स. ओके. महाराष्ट्र शासनाने 2013 केळकर समितीचा अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील
खालील सामाजिक गटांचा प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केलेली आहे. खाली बघा, अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 2013 केरकर कमिटी रिपोर्ट पब्लिकेशन फॉलोइंग कम्युनिटीज आर फॉर रिमूव्ड अँड प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स. तर आर म्हटले म्हणजे किती, 2-4 कमिटी म्हणजे खूप सारे कमिटी असणार आहेत ना, म्हणजे एक तर कमिटी नाही. वॉज वर तुम्हाला माहिती आहे ना, वॉज कधी सिंग्युलर आहे म्हणजे एक वचन आहे, आणि प्लुरल काय असतं, वर असतं, अनेक वचन. आर म्हणजे आर आपण किती जणांसाठी वापरतो, अनेकांसाठी वापरतो ना. मग इथे आर वापरले, मग एकच येईल का कुठलं तरी आन्सर, एक तर येणार नाही आहे. मोस्ट ऑफ आन्सर करेक्ट म्हणायचं आहे. ऑप्शन 1 सोपं आहे. केंद्र सरकारच्या ही अगोदर खालीपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला. राज्यांनी राजकोषीय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स अडॉप्टेड द फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन इवन बिफोर द सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट्स विचारले, राज्यांनी विचारले, मग तुम्ही काय करणार, मल्टिपल ऑप्शन. कळलं, म्हणजे 1-2 राज्य नसणार आहेत, ते खूप सारे राज्य मिळून फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड लेजिस्लेशन हे इवन बिफोर द सेंट्रल गव्हर्नमेंट. मग हे इकॉनॉमी, अर्थशास्त्र रिलेटेड आहे. मग जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत नसेल तरी तुमचा आन्सर इथे बरोबर येते. ओके, तर असे खूप सारे PYQs आहेत. मी पहिले पण अशी सिरीज बनवलेली आहे, आणि जर तुम्हाला ती सिरीज तुम्ही जर बघितली नसेल तर ती बघून घ्या. तुम्हाला ती सिरीज नक्की आवडेल, अशी लॉजिक अँड रिझनिंगची. हा मी व्हिडिओ त्यासाठी घेऊन आलो आहे कारण तुमचा जो टाईम आहे तो वाचवायचा आहे मला, आणि तुम्ही लॉजिकली जर सोडवलं तर तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, पाठांतर वगैरे, त्या गोष्टींना तुम्हाला टाईम भेटतो. असे PYQ सॉल्व करायचे, तुम्हाला प्रॅक्टिस करायचे मॉक्समध्ये. तर एक स्ट्रॅटेजी डिसाईड करायची, OMR कधी करायचे, जेव्हा GS संपलं तेव्हा, किंवा एक सब्जेक्ट संपला त्यावेळेस तुम्ही OMR भरणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा मॉक टेस्ट देणार त्यावेळेस तुम्हाला समजतील. आणि आता मी समराईज करतो काही गोष्टी. समराईज काय करायचं म्हणजे जसं की डिटेल ऑप्शन असेल तेव्हा टिक करा आन्सर. इथे पण डिटेल ऑप्शनच होतं. हे बघा इथे 17 मीटर हे मोठं ऑप्शन आहे, टिक करून या. डिटेल ऑप्शन आहे. तर जेव्हा आपण वॉजवर म्हणजे एक सिंग्युलर एकवचनी अनेकवचनी असेल, किंवा कीवर्डमध्ये काय होतं, कीवर्ड म्हणजे क्वेश्चनमध्ये होतं फॅक्टर्स, ऑप्शनमध्ये फॅक्टर्स, दोन्हीमध्ये फॅक्टरला मार्क करून आहे ना आन्सर. कुठंतरी ॲटलिस्ट कुठंतरी लागेल. तुम्ही पहिली विमान कंपनी पहिलं कोणी पण स्टार्ट करतो तो एकच माणूस असतो, हे लक्षात ठेवा. एकच कंपनी, एकच माणूस, एकच कुठली तरी व्यक्ती असते ती स्टार्ट करते. आता इथे बघा, हू वॉज म्हणलं आहे, वॉजवर तुम्हाला एक क्वेश्चन अनेक क्वेश्चन हे पण सांगितलेलं आहे. पहिला नायक, पहिला व्यक्ती एकच असते. मत कोणाचं असते, एका माणसाचं असतं मत. इथे काय म्हणलं, राज्यांनी म्हणले, स्टेट्स म्हटलं आहे. इथे आपण बघतोय केळकर समितीच्या माहितीनुसार खालीपैकी कोणत्या सामाजिक गटाची म्हटले, म्हणजे ग्रुप म्हणले, आर म्हटले, ग्रुप्स आर म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. भारतातील शेती उत्पादकाचे प्रमुख 2 बाबींवरती अवलंबून आहे. शेती उत्पादकता प्रमुख 2 बाबी. इथे मी म्हटले तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवा. फॅक्टर्स विचारले, इथे पण फॅक्टर्स आहेत. पुढे बघतोय स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम इज फॉर्म्युलेटेड फॉर. आता इथे काय म्हटलं, इथे जर तुम्ही बेसिक तुमचं कॉमन सेन्स वापरला तरी आन्सर निघतं आहे. मग काही ठिकाणी फक्त तुमचं फॅक्च्युअल डाटा किंवा स्टँडर्ड पुस्तकात काय लिहिलं ते आठवायचं नाही. तुमचं डोकं वापरा आणि ते आन्सर सॉल्व करू शकता. इथे पण तुम्हाला जे करंट अफेअरमध्ये तुमचं करंट अफेअर नंतर असे सब्जेक्ट लिंक करा तुम्ही. आता तुम्हाला काय वाटतं आहे, काय तुम्ही वाचले, कुठलं जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, तर अमेरिका ट्रेंडिंगमध्ये होतं, करंट अफेअरमध्ये होतं, मग ते आन्सर येऊ शकतं. आता इथे लॉजिकल होतं की नाही, 4 कंट्रीज दिलेत आणि 58% त्यांचा वाटा आहे, आणि भारत 4थ्या स्थानावरती आहे. तर ऊर्जा स्थान भारताचा हिस्सा 15% आहे. 15%च्या वरच असणार ना, 15, 16, 17, 18. मग असं टोटल जर केलं तुम्ही 60च्या वरच जाते असे पण. मग हे आन्सर चुकीचं आहे ना, म्हणजे स्टेटमेंट बी चुकीचं आहे. स्टेटमेंट बी जर तुम्ही कट केलं डायरेक्ट एच ऑप्शन उरते. म्हणजे असं तुम्ही जर लॉजिकल विचार केला. आणि हा मॅपचा क्वेश्चन असं बघूनच घाबरायचं नाही. ऑप्शन वाचा ना, ऑप्शनमध्ये सापडते तुम्हाला आन्सर काहीतरी. ऑप्शन एकदा वाचलं तर तुम्हाला आन्सर सापडते. आणि जर आपण आता बघितलं टेलिग्राम चॅनलवरती जा, तिथे चॅनलवरती गेलात तर तुम्हाला PYQs भेटतील. कंबाईनचे PYQ आन्सर की सगळं भेटेल तिथे. तर तुम्ही जा आणि प्रॅक्टिस करा. जेवढे जास्त मॉक टेस्ट प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे. आणि हे असंच स्टिकर लावले, मला हे चांगलं वाटलं. तुझं थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.